आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। एसटी वर्कशॉपमध्ये बस खाली चिरडून कामगाराचा मृत्यू। कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार। त्यावेळी चालकाने आजूबाजूच्या कामगारांना कोणतीही पूर्वसूचना किंवा इशारा न देता निष्काळजीपणे बस सुरू करून पुढे घेतली, ज्यामुळे पांडुरंग चव्हाण चाकाखाली सापडले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। नातेवाईकांकडून घातपाताचा संशय। दरम्यान नातेवाईकांना घटनेची माहिती देताना मृतदेह थेट CPR रुग्णालयात हलवल्यामुळे सुरुवातीला नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला। CCTV फुटेजवरून ST प्रशासनाने सुरुवातीला टाळाटाळ केली, मात्र जाब विचारल्यानंतर 2 तासांनी CCTV फुटेज उपलब्ध करून दिले। या फुटेजमध्ये चालकाने कोणतीही सूचना न देता बस पुढे नेल्याचे स्पष्ट दिसल्याने चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे उघड झाले आहे। चालक आणि बस पुढे घेण्यासाठी सूचना देणाऱ्या व्यक्तीच्या बेदरकारपणाचा निष्पाप जीव चिरडला गेल्याचे CCTV फुटेजमधून स्पष्ट झालं आहे। पांडुरंग अण्णाप्पा चव्हाण वय 54 वर्ष, राहणार भादोले, तालुका हातकणंगले असे दुर्दैवी कामगाराचे नाव आहे। त्याचा मुलगा आकाश पांडुरंग चव्हाण वय 32 याने दिलेल्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात बस चालक सिकंदर मनेर, राहणार घुणकी, तालुका हातकणंगले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।